चाळीसगाव तालुक्यात हिरापूर रोडवरील तालुका कृषी कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री 72 वर्षीय वृद्धा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाली। या प्रकाराने परिसरातील नागरिकांनी शनिवारी रस्त्यावर येत संताप व्यक्त करत रस्ता रोखून धरला। जळगाव जिल्ह्यात रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाईकांनी ओळख पटवत त्यांचे शवविच्छेदनही करून घेतले। अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरू झाली, मात्र ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली ते रघुनाथ वामन खेळणार वय 65 राहणार पारधी तालुका धरणगाव हे घरी परतले। यामुळे कुटुंबीय नातेवाईक थक्क झाले। प्रत्यक्षात ज्या मृतदेहाची ओळख पटवली तो दुसऱ्याच्याच असल्याचे स्पष्ट झाले आणि तो पुन्हा शासकीय रुग्णालयात परत देण्यात आला। जामनेर तालुक्यातील पोहूर पेठ अंतर्गत असलेल्या गोविंद नगरातील रहिवासी महेश अनिल गल्हारे वय 18 हा 12वीत शिक्षण घेत होता। घराच्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये त्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। बडगाव तालुक्यातील महिंदळ येथे व्यक्ती कोणीही असो त्या सर्वांनाच शेवटचा विसावा हा गावाबाहेरील अमरधाम येथेच मिळतो, परंतु येथील अमरधाम मात्र शेवटच्या घटकामजोत आहे। संरक्षण बिन बैठक व्यवस्थेसह नवीन अमरधाम मंजूर करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली। जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी शाळांमध्ये भक्तिभावाला आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शाळांमध्ये काढण्यात आलेले दिंड्या हे उत्सवाचे वैशिष्ट्य होते। जळगाव जिल्ह्यात आषाढी एकादशी हा जसा वारकऱ्यांसाठी पंढरपुरातील पांडुरंगाच्या भेटीचा सोहळा असतो, तसाच तो बालकऱ्यांसाठी एका दिंडीचा सोहळा असतो। जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये चिमुकले पावलाने विठ्ठलाच्या भक्तीपोटी शालेय दिंडीतून चालण्याचा आनंद अनुभवला। संत वारकरी विद्यार्थी आणि विठ्ठल रुक्मिणी ही विद्यार्थीच या सोहळ्याने विद्यार्थिनीही चिमुकले वयात वारीचा आनंद लुटला आणि विठ्ठू नावाचा गोडवाही। यावल तालुक्यातील आमोदा येथील मोर नदी पुलाजवळील अपघातांच्या मालिकेने आता वाहनधारक त्रस्त झाले आहेत। शुक्रवारी पुन्हा 2 अपघात झाले, त्यात 2 वाहने समोरासमोर धडकली तर एक ट्रक सरळ शेतात जाऊन फसला। दुपारी 3 वाजता झालेल्या पावसानंतर हे अपघात घडले। गेल्या 3 दिवसातील हा 5वा अपघात आहे। 2 महिन्यातील जवळपास 30वा अपघात आहे। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे येथील समर्थ गोविंद महाराज मंदिराजवळील यावर्षी रविवारी आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरणार आहे व या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम होणार। अमळनेर तालुक्यात एनटी मुंदुडा ग्लोबल व्यू स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांनी वाडी संस्थानपर्यंत दिंडी काढली। या चिमुकल्यांनी सहभाग घेत विठ्ठल रुक्मिणी यासह संतांची वेशभूषा साकारली। चाळीसगाव तालुक्यात जुन्या नपा इमारतीजवळ असणाऱ्या विठ्ठल मंदिरास 300 वर्षाची मोठी परंपरा आहे। चाळीसगाव तालुक्यातील पुरातन विठ्ठल मंदिर म्हणून ते ओळखले जाते। संपूर्ण मंदिर हे सागवानी लाकडात उभारलेले आहे। मुख्य गाभाऱ्यात पांडुरंगासह राही रुक्मिणी यांच्या लोबस मूर्ती आहेत। आषाढी एकादशी निमित्त मध्यरात्री 2:30 वाजता महापूजा होऊन सोहळ्याला सुरुवात होईल। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील स्वयंपाकघराच्या रॅकमध्ये डब्यात ठेवलेल्या 1,60,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या पाटल्या चोरी झाल्याची तब्बल 1 महिन्यानंतर लक्षात आले। संशयित महिला विरोधात फिर्याद दिल्याने पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव जिल्ह्यात लग्नात झालेले खर्च मिळावा म्हणून माहेरून 30 लाख रुपये आणावे यासाठी जयश्री विवेक साळुंके या विवाहितेच्या सासऱ्याच्या मंडळीने छळ केला। हा प्रकार जून 2024 पासून सुरू होता। या प्रकरणी विवाहितेने मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पती विवेक गोविंद साळुंके यांच्यासह सासऱ्याच्या 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला।